हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लेक्चर नंबर 2 बघणार आहे फ्रॉम द चॅप्टर बँक अँड सिम्पल इंटरेस्ट. ठीक आहे. पहिल्या लेक्चरला आपण 2 फॉर्म्युलेस बघितले होते. फर्स्ट फॉर्म्युला होता सिम्पल इंटरेस्ट किंवा आय. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे आय इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. त्यानंतर बघितलं होतं अमाऊंटचा फॉर्म्युला पी प्लस आय. हे 2 फॉर्म्युला आपण बघितले होते. याच्यात पी फॉर प्रिन्सिपल, आर फॉर रेट ऑफ इंटरेस्ट, एन फॉर नंबर ऑफ इयर्स, आय इज द सिम्पल इंटरेस्ट, ए इज द अमाऊंट. ठीक आहे. तर आता आपण प्रॅक्टिस सेट 41ला सुरुवात करणार आहोत. त्यात आपण फर्स्ट 2 MCQ घेणार आहे. फर्स्ट अँड सेकंड क्वेश्चन्स आर MCQ. आज आपलं हे चॅप्टर कंप्लीट होणार आहे. ठीक आहे. चला सुरुवात करूया. लक्ष द्या आता. इफ द इंटरेस्ट ऑन 1700 रुपीज इज 340 रुपीज. 1700 रुपयावर 340 रुपये व्याज भेटणार आहे. 1700 रुपयावर म्हणजे प्रिन्सिपल आहे ते 1700 रुपये. प्रिन्सिपल आहे 1700 अँड इंटरेस्ट इज रुपीज 340 फॉर 2 ईयर. 2 ईयर फॉर नंबर ऑफ ईयर है 2 इयर्स. द रेट ऑफ इंटरेस्ट मस्ट बी. रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला आर कॅल्क्युलेट करायचं आहे. आता या ठिकाणी आय दिलेला आहे त्याच्यामुळे आपण आयचा फॉर्म्युला यूज करू. सो सिम्पल इंटरेस्ट आय इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. चला आता व्हॅल्यू पुट करू. आयची व्हॅल्यू किती 340. पी प्रिन्सिपलची व्हॅल्यू 1700. आर रेट ऑफ इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं. कॅपिटल एन नंबर ऑफ इयर किती आहे 2 इयर्स अपॉन 100. आता आर कॅल्क्युलेट करायचं आहे तर आरला आपण सेपरेट करणार. बघा 0 0 कॅन्सल. 340 17 हा आरला मल्टिप्लाय आहे. इकडे त्यांना काय होईल डिवाइड. 2 हा आरला मल्टिप्लाय इकडे त्यांना काय होईल डिवाइड इज इक्वल टू आर. ठीक आहे. परत एकदा सांगतो. 0 0 कॅन्सल. खाली 1 आहे म्हणजे त्याला काही महत्त्व राहणार नाही. तो तुम्ही निग्लेक्ट केला तरी चालेल. 17 आणि 2 हे मल्टिप्लाय इकडे त्यांना काय झाले डिवाइड. सो 340 अपॉन 17 4 34 इज इक्वल टू आर. 34 1 34 आणि 0. तो रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 10. सो 10 म्हणजे 4 आन्सर. 4th आन्सर इज द ॲब्सोल्युटली राईट आन्सर. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 2कडे जाणार आहे. मी हे जे सोल्युशन आहे आता कट करून टाकतो. बेसिक क्वेश्चन होता. याच्यात फक्त आयचा फॉर्म्युला यूज करायचा होता. तो फॉर्म्युला व्यवस्थित यूज करून कॅल्क्युलेशन करायचे आणि त्या पद्धतीने ॲन्सर काढायचं. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. इफ द इंटरेस्ट ऑन 3000 रुपीज इज 600 रुपीज. 3000 रुपये जर प्रिन्सिपल असेल तर इंटरेस्ट भेटणार आहे 600 रुपये. ठीक आहे. ॲट द सर्टन रेट फॉर सर्टन नंबर ऑफ इयर. सर्टन रेट काहीतरी रेट आहे काहीतरी वर्षांसाठी. किती वर्ष आपल्याला माहिती नाही आहे. रेट ऑफ इंटरेस्ट माहिती नाही. पुढे काय म्हटलं बघा. व्हॉट वुड बी द इंटरेस्ट. इंटरेस्ट किती असेल ऑन 1500 रुपीज. 1500 रुपयावर इंटरेस्ट किती असेल ते आपल्याला विचारलेलं आहे. अंडर द सेम कंडिशन. अंडर द सेम कंडिशन म्हणजे अंडर द सेम रेट ऑफ इंटरेस्ट अँड अंडर द सेम नंबर ऑफ इयर्स. म्हणजे आर आणि एन ह्या पहिल्या कंडिशनमध्ये आणि या दुसऱ्या कंडिशनमध्ये सेम आहे. डायरेक्ट इझी प्रश्न आपल्याला विचारला आहे. 3000 रुपयावर 600 रुपये व्याज भेटणार आहे तर 1500 रुपयावर किती भेटणार आहे. तर आपण जेवढे जास्त प्रिन्सिपल घेणार आहे तेवढा इंटरेस्ट आपल्याला जास्त भेटेल. जेवढे जास्त पैसे आपण बँकेत ठेवणार आहे तेवढं जास्त आपल्याला व्याज भेटेल. जेवढे आपण कमी पैसे ठेवणार आहे तेवढं आपल्याला कमी व्याज भेटणार आहे. सो हिअर प्रिन्सिपल अँड रेट ऑफ इंटरेस्ट आर इन डायरेक्ट प्रपोर्शन. प्रिन्सिपल अँड रेट इंटरेस्ट principal and interest are in direct proportion. आणि आपण शिकले की डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये रेशो कॉन्स्टंट असतो. सो इन
डायरेक्ट प्रपोर्शन रेशो इज कॉन्स्टंट. रेशो कसा असतो? कॉन्स्टंट. रेशो घेणार आहे आपण बघा, इथे एक्स घेऊन घेतो मी. चला रेशो घेऊ. 3000 अपॉन 1500 600 अपॉन एक्स. सो 0 0 गेट्स कॅन्सल. 15 1 15 15 2 30. आता काय उरलं बघा, 2 इक्वल टू 600 अपॉन एक्स. हे सॉल्व करू. एक्स इकडे त्यांना काय होईल? मल्टिप्लाय. आपल्याला एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. आता एक्स इक्वल टू पाहिजे, मग हा 2 मल्टिप्लाय इकडे त्यांना काय होईल? डिवाइड. सो एक्स इक्वल टू 600 अपॉन 2. सो एक्स इक्वल टू 300 रुपीज. 300 आहे का बघा? चलो ऑप्शन नंबर 1. आणि लॉजिक आहे, 3000 वरून आपण 1500 केले म्हणजे 3000चे निम्मे केलेले प्रिन्सिपल, तर इंटरेस्ट पण निम्मे भेटेल. 600चे निम्मे 300 रुपये. अशा पद्धतीने तुम्हाला हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अटेंड करायचे आहेत. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 3 आता आपल्याला बघायचं आहे. जावेद डिपॉझिटेड 12,000 रुपीज ॲट 9 PCPA इन अ बँक. डिपॉझिट करणे म्हणजे ठेवणे. त्याने किती पैसे बँकेत ठेवले? 12,000 रुपये. म्हणजे ह्या ठिकाणी प्रिन्सिपल आहे 12,000 रुपये. सो गिवन डाटा मी लिहिणार आहे. प्रिन्सिपल इक्वल टू रुपीज 12,000 ॲट 9 PCPA. सो रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9 PCPA in a bank for some year and withdraw his interest every year. प्रत्येक वर्षी तो इंटरेस्ट विथड्रॉ करणार. ॲट द एंड ऑफ द पिरियड ही हॅड रिसीव ऑल टुगेदर 17,400 रुपीज. त्याला सगळं झाल्यावर किती पैसे भेटणार आहे? म्हणजे अमाऊंट 17,400 रुपये. जेव्हा त्याचा टाईम पिरियड संपेल तेव्हा त्याला 17,400 रुपये भेटतील. म्हणजे जी आपली मुदत संपल्यावर एकूण रक्कम जी आपल्याला भेटते त्याला आपण अमाऊंट म्हणतो. सुरुवातीला आपण काय करतो, काही रक्कम बँकेत ठेवलेली, सपोज त्याला प्रिन्सिपल म्हणतो. 5,000 रुपये ठेवलेले असं कन्सिडर करा. आणि 200 रुपये व्याज झालं आहे, तर भेटताना आपल्याला 5,200 रुपये भेटतील, त्याला आपण अमाऊंट म्हणतो. तर या ठिकाणी 17,400 रुपये भेटणार आहे. बँकेत ठेवले 12,000 रुपये, म्हणजे प्रिन्सिपल आहे 12,000 रुपये आणि अमाऊंट आहे 17,400 रुपये. पुढे असं म्हटलं आहे, फॉर हाऊ मेनी इयर हॅड ही डिपॉझिटेड इज मनी. किती वर्षांसाठी त्याने ते पैसे ठेवले होते, म्हणजे यन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे. आता यन हा फक्त आयच्या फॉर्म्युल्यामध्ये येतो. मग सुरुवातीला तुम्हाला आय माहिती पाहिजे, म्हणजे इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहे मी. आणि इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला अमाऊंट दिलेलं आहे, म्हणजे सुरुवातीला या प्रॉब्लेममध्ये अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ठीक आहे. लक्ष द्या. आता we know that amount equal to principal plus interest. व्हॅल्यू पुट करा. अमाऊंट आहे 17,400, प्रिन्सिपल आहे 12,000. 12,000 पॉझिटिव्ह इकडे तर नव्हतील, निगेटिव्ह. तर हे झाले 12 आणि 5 17, 5,400 रुपये इंटरेस्ट आहे. ओके. 5,400 रुपये इंटरेस्ट आहे. आता मी इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करणार आहे. सो वी नो दॅट इंटरेस्ट इक्वल टू प्रिन्सिपल इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इंटू यन अपॉन 100. व्हॅल्यू पुट करू. आता इंटरेस्ट आहे 5,400 रुपये. सो 5,400 प्रिन्सिपल 12,000. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9. यन कॅल्क्युलेट करायचं अपॉन 100. 2 2 0 कॅन्सल झाले. आता हा 120 आणि 9 इकडे त्यांना डिवाइड होईल. 5400 120 इंटू 9. जे मल्टिप्लाय होते ते काय झाले? डिवाइड. यनला मी सेपरेट केलं आहे. आता बघा 0 0 कॅन्सल. आता मी एक काम करतो, 9ने याला भाग देतो. 9 1 9, 9 6 54 60. सो 60 अपॉन 12 इक्वल टू यन. तो 12च्या पाडामध्ये 60 केव्हा येईल रे? 5 इयर्स इज इक्वल टू यन. 12 पंचे 60.
म्हणजे ती रक्कम त्याला 5 वर्षांसाठी डिपॉझिट करावं लागेल. फॉर हाऊ मेनी इयर्स हॅड ही डिपॉझिटेड हिज मनी. सो जावेद हॅड डिपॉझिटेड हिज मनी फॉर 5 इयर्स. जावेद त्याचे पैसे 5 वर्षांसाठी डिपॉझिट करेल. म्हणजे ह्या प्रॉब्लेममध्ये वेगळं काय होतं तर सुरुवातीला तुम्हाला अमाऊंट दिलेली होती, त्याच्यामुळे मी अमाऊंटचा फॉर्म्युला यूज केला. तिच्यातून मला इंटरेस्ट भेटला आय, कारण जोपर्यंत इंटरेस्ट भेटत नाही तोपर्यंत मी इंटरेस्टचा फॉर्म्युला इथे यूज करू शकत नाही. कारण इथे मला यन हा अननोन फॅक्टर आहे. एक गोष्ट माहिती नाही आहे, आय पण माहिती नाही, 2 गोष्टी माहिती नसेल तर ते चालणार नाही. त्याच्यामुळे सुरुवातीला मी आय कॅल्क्युलेट कर, मग आयची व्हॅल्यू पुट केली, पीची केली, आरची केली, मग एक अननोन आहे फक्त यन, तो आपण एकदम व्यवस्थितपणे कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम थोडा इम्पॉर्टंट म्हणून याला स्टार करून घेऊ. त्या पद्धतीने याला 2 ते 3 वेळेस तुम्हाला रिवाईज करायचं आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 आता आपण बघणार आहे. लताबेन बॉरो सम मनी फ्रॉम अ बँक ॲट रेट ऑफ 10 PCP. काही पैसे लताबेननी उधार घेतले बँकेकडून कर्ज म्हणून. त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10 PCP. ते लिहून टाकतो मी गिवन डाटामध्ये. सो गिवन rate of interest, that is R, is 10 PCP, 10 PCP for 2.5 years. So time period, that is number of year is 2.5 years. याला आपण 2.5 लिहू शकतो. 2.5 म्हणजे अडीच म्हणजे 2.5. टू स्टार्ट अ कॉटेज इंडस्ट्री. कॉटेज इंडस्ट्री स्टार्ट करण्यासाठी लताबेनने काहीतरी कर्ज म्हणून रक्कम घेतलेली. इफ शी पेड 10,250 रुपीज ॲज टोटल इंटरेस्ट. इंटरेस्ट किती भरला आहे त्यांनी? 10,250 रुपये एवढा इंटरेस्ट लताबेनने तिथे जमा केलेला आहे, टोटल इंटरेस्ट. हाऊ मच मनी हॅड शी बॉरो. तिने किती पैसे उधार घेतले होते? जे पैसे आपण उधार घेतो त्यांना आपण म्हणतो प्रिन्सिपल. या ठिकाणी आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे. सो इंटरेस्ट दिलेला आहे, याचा अर्थ आपल्याला इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. तो यूज करून आपण प्रॉपर कॅल्क्युलेशन करणार आहेत आणि प्रिन्सिपलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहेत. ठीक आहे, लक्ष द्यायचं व्यवस्थित. सो वी नो दॅट आय फॉर या सिम्पल इंटरेस्ट P इंटू R इंटू N अपॉन 100. व्हॅल्यू पुट करू आपण. आयची व्हॅल्यू आहे 10,250. P प्रिन्सिपल क्वेश्चन मार्क्स P इंटू R 10. N 2.5 अपॉन 100. सो 0 गेट्स कॅन्सल. त्यांना आपण आता ह्या साईडला शिफ्ट करणार आहे. ते नंबर जे राईट साईडला त्यांना आपण लेफ्ट साईडला शिफ्ट करू, कारण आपल्याला प्रिन्सिपल कॅल्क्युलेट करायचं. 2.5 हा Pला मल्टिप्लाय, इकडे त्यांना होईल डिवाइड. 10 हा डिवाइड, इकडे त्यांना होईल मल्टिप्लाय. ओके, 1ला इथे काही अर्थ नाही आहे. आता एक काम करू आपण, सुरुवातीला मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 10,250 इंटू 10 म्हणजे 0 वाढेल, खाली 2.5. आता 2.5ने डिवायडेशन कसं करायचं ते सांगतो. हा पॉईंट पहिले रिमूव्ह करायचं. पॉईंट रिमूव्ह करण्याची प्रोसेस काय आहे? सुरुवातीला पॉईंट रिमूव्ह केल्यावर तुम्हाला 25 दिसेल खाली, आणि वरती काय आहे बघा, ॲज इट इज. ठीक आहे, वरती जो नंबर होता तो लिहिला आपण, किती? 1,02,500 हा नंबर होता. पण मी पॉईंट रिमूव्ह केला तर पॉईंट नंतर किती डिजिट होते बघा, पॉईंट नंतर 1 डिजिट आहे. मग वरती तुम्हाला 1 0 वाढवावं लागेल. आलं लक्षात? हा रूल लक्षात ठेवा. पॉईंट खालचा आपण रिमूव्ह केला म्हणजे काय, हा पॉईंट रिमूव्ह 2.5चा 25 केला म्हणजे आपण 10ने मल्टिप्लाय केलं आहे, म्हणून वरती पण 10ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 1 0 वाढेल. आता आपण 25ने भाग देणार आहेत. लक्ष द्या इकडे, 250000 3 0 सॉरी डिवाइड बाय 25. ओके, 25 चौक 100.
उरले किती 2, पुढचा नंबर खाली उतरवा 5, 25 एका 25, 0. आता पुढे किती 0 आहे 3 0, तर 3 0 कॅल्क्युलेट होते. सो 41,000 इज युअर प्रिन्सिपल. म्हणजे लताबेनने 41,000 रुपये उधार म्हणून बँकेकडून घेतले होते टू स्टार्ट कॉटेज इंडस्ट्रीचं फायनल आन्सर लिहिणार आहे मी. काय विचारलं बघा, हाऊ मच मनी हॅड शी बॉरो. सो लताबेन बॉरो ₹41,000 फ्रॉम बँक. लताबेननी बँकेकडून 41,000 रुपये उधार म्हणून घेतले होते. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 5 बघणार आहे. त्यात आपल्याला टेबल कंप्लीट करायचं आहे. त्या टेबलमधले जे काही डिफिकल्ट क्वेश्चन असेल ते आपण घेणार आहे. सो क्वेश्चन नंबर 2 पासून आपण स्टार्ट करणार आहे. इथे प्रिन्सिपल आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सेकंडचा डाटा P = क्वेश्चन मार्क. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6 PCP. 6 PCP हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. टाईम 4 इयर्स. टाईम म्हणजे नंबर ऑफ इयर 4 इयर्स. पुढे इंटरेस्ट आहे 1200. इंटरेस्ट आहे 1,200 रुपीज. आणि अमाऊंट ही सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आता सिम्पल आहे. ह्या ठिकाणी जर तुम्हाला इंटरेस्ट दिलेला आहे तर सुरुवातीला इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे, त्यानंतर अमाऊंट कॅल्क्युलेट करणार आहे. लक्ष द्या. सो वी नो दॅट इंटरेस्ट इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100. व्हॅल्यू पुट करा. इंटरेस्टची व्हॅल्यू आहे 1,200. प्रिन्सिपल कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, रेट ऑफ इंटरेस्ट 6, नंबर ऑफ इयर 4 अपॉन 100. ठीक आहे. आता आपण Pला सेपरेट करू. 1200 100 मल्टिप्लाय होईल आणि जे 6 आणि 4 मल्टिप्लाय आहे ते डिवाइडला येतील. इक्वल टू P. 6ने भाग देऊ. 6 1 6, 6 2 12, पुढचे 2 0, पुढे 100 अपॉन 4. 6 कट झाला. आता कसा कट झाला बघा. 6 1 6, 6 2 12, पुढचे 2 0 12, 4 5 20, 20च्या पुढे काय 1 0. इक्वल टू P. 5 टोटल 3 0 म्हणजे 5,000 रुपये ही काय या ठिकाणी प्रिन्सिपल कॅल्क्युलेट झालं आहे. आता आपल्याला काढायचं आहे अमाऊंट. अमाऊंटचा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. सो वी नो दॅट अमाऊंटचा काय फॉर्म्युला आठवा रे. अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे आपण कॅल्क्युलेट केली 5,000 रुपये. इंटरेस्ट 1200 रुपये. ते झाले 6,200 रुपये अमाऊंट. एवढी अमाऊंट तुम्हाला पे करायला लागेल. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल जे क्वेश्चन नंबर 5 मधले ते काही जास्त डिफिकल्ट नाही आहे. फक्त व्यवस्थितपणे तुम्हाला ते हँडल करायचे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 आता आपल्याला बघायचं. क्वेश्चन नंबर 4चा डाटा असा आहे. प्रिन्सिपल कॅल्क्युलेट करायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट आहे 5%. दॅट इज 5 PCPA. हाय रेट ऑफ इंटरेस्ट. टाइम, नंबर ऑफ इयर्स, क्वेश्चन मार्क्स. इंटरेस्ट 6,000 रुपये. इंटरेस्ट इक्वल टू ₹6,000 आणि अमाऊंट आहे 18,000. अमाऊंट आहे 18,000 रुपीज. आता बघा, ह्या ठिकाणी सुरुवातीला प्रिन्सिपल काढायची. जर तुम्ही प्रिन्सिपलच्या ठिकाणी इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज केला, इंटरेस्ट दिलेला आहे ना, इंटरेस्ट दिलेला आहे, इंटरेस्टचा फॉर्म्युला जर यूज केला तर P इंटू R इंटू N अपॉन 100. म्हणजे इंटरेस्ट माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, त्याला राऊंड करतो. इंटरेस्ट माहिती, प्रिन्सिपल काढायचं आहे. रेट ऑफ इंटरेस्ट माहिती, N माहिती नाही. म्हणजे 2 फॅक्टर तुम्हाला अननोन आहे.
असं चालणार नाही. त्याच्यामुळे इंटरेस्टचा फॉर्म्युला सुरुवातीला यूज करायचा नाही. मग काय यूज करायचं, तर अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करायचा. अमाऊंट दिलेली तुम्हाला. सो वी नो दॅट अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. काय यूज केला मी हा फॉर्म्युला, कारण अमाऊंट दिलेली आहे म्हणून. आता व्हॅल्यू पुट करू. अमाऊंट आहे 18,000, प्रिन्सिपल कॅल्क्युलेट करायची, इंटरेस्ट आहे 6,000. सो 6,000 पॉझिटिव्हचा काय होईल, निगेटिव्ह. 18,000 मायनस 6,000 इज इक्वल टू प्रिन्सिपल, दॅट इज 12,000 इज इक्वल टू पी. प्रिन्सिपल किती आहे, 12,000 रुपये. आता मी इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करू शकतो, कारण मला आता या फॉर्म्युल्यामध्ये प्रिन्सिपलसुद्धा माहिती आहे, फक्त एन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण इथे इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करू आणि एन कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, लक्ष द्या आता. सो वी नो दॅट इंटरेस्ट इज इक्वल टू पी आर एन अपॉन 100. आता याच्यात व्हॅल्यू पुट करू. इंटरेस्ट 6,000, प्रिन्सिपल 12,000, रेट ऑफ इंटरेस्ट 5, एन कॅल्क्युलेट करायचं आहे अपॉन 100. 0 0 0 0 कॅन्सल. आता एनला आपण सेपरेट करणार आहे. सो एन इक्वल टू इकडे 6,000 आहे, 120 मल्टिप्लाय इकडे तर नाही होईल डिवाइड, 5 याला मल्टिप्लाय इकडे तर नाही होईल डिवाइड. ठीक आहे, लक्ष द्या आता. 0 0 कॅन्सल, उरले किती 600, 12 पंचे 60, 0 0 कॅन्सल. 60 अपॉन 6 दॅट इज 10 years इज टाईम पिरियड. अशा पद्धतीने याला सॉल्व करायचं. जनरली अमाऊंट दिलेली असेल तो पहिले अमाऊंटचाच फॉर्म्युला यूज करायचा, त्यानंतर इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 5 आता आपल्याला बघायचं आहे. इथे प्रिन्सिपल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो पी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क रेट ऑफ इंटरेस्ट दॅट इज आर 2.5%. याला व्यवस्थित लिहून घेऊ ना. 2.5 PCPA. PCPA हे युनिट आहे. ठीक आहे. टाइम एन, टाइम इज 5 years, नंबर ऑफ ईयर 5. इंटरेस्ट रुपीज 2,400, अमाउंट क्वेश्चन मार्क. ठीक आहे, चलो स्टार्ट करू. आता इंटरेस्ट दिला आहे, आता इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करू, कारण अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. सो वी नो दॅट इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करून आपल्याला प्रिन्सिपल भेटेल. त्यानंतर आपण प्रिन्सिपल आणि इंटरेस्टचा यूज करून अमाऊंट कॅल्क्युलेट करू. ठीक आहे, दोनच फॉर्म्युला आपल्याला या चॅप्टरमध्ये. सो अमाऊंट इंटरेस्ट इक्वल टू पी आर एन अपॉन 100 हा फॉर्म्युला यूज केला. व्हॅल्यू पुट करा. इंटरेस्ट 2,400, प्रिन्सिपल माहिती नाही, रेट ऑफ इंटरेस्ट 2.5, नंबर ऑफ ईयर 5 अपॉन 100. सो याला आता इकडे आणणार आहे मी, लक्ष द्या. 2,400, 100 डिवाइडला इकडे त्यांना काय होईल मल्टिप्लाय. 2.5 डिवाइडला येईल, 5सुद्धा डिवाइडला येईल, इक्वल टू प्रिन्सिपल. ठीक आहे, आता लक्ष द्या. सुरुवातीला मी 5ने याला भाग देऊन देतो 100ला. 2400, 5 1 5, 5 2 10 आणि 0 म्हणजे 20. खाली उरला तुमचा 2.5. आता पॉईंट रिमूव्ह करायची प्रोसेस मी सांगितली, परत लक्ष द्या. सुरुवातीला काय करायचं, पॉईंट रिमूव्ह करून टाकायचं. केला गेला. वरती आहे 2400 आणि आहे 20. पॉईंट नंतर किती डिजिट आहे, 1, मग 1 डिजिट वाढवायचं. हा झाला प्रिन्सिपल. आता कॅल्क्युलेशन करू. 25 1 25, 25 8 200 होतात. सो 2400 गुणिला 8 इक्वल टू प्रिन्सिपल 20, 8 चौक 32, आजच्याला 3, 8 2 16 आणि 3 19. सो प्रिन्सिपल आहे 19,200 रुपीज.
त्यानंतर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, अमाऊंट. तर आपण अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करू. सो वी नो दॅट अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे, 19,200 आणि इंटरेस्ट 2400. 19,200 आणि 2400 ॲडिशन करू. लास्टला 2 झिरो आहे. 2 आणि 4 6, 9 आणि 2 11. सो 21,600 रुपीज इज युअर टोटल अमाऊंट. ह्या ठिकाणी आपलं हे चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. 7वीला आपण सिम्पल इंटरेस्ट शिकलो आहे. आता 8वीला आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट हे चॅप्टर शिकायचं आहे. ठीक आहे, बाय.